चिन्मय साले होतास कुठे तू? या पृथ्वी तलावरच होतो. फक्त तुझ्या ध्येयावर कॉन्सन्ट्रेट कर. शार्दूलचे वडीलच ना ते, त्याच्याच नावाने बांधतायत मॉल. मला फायनल डेट हवी. अशी फायनल डेट मी नाही सांगू शकत. हे तुझ्यासाठी. थँक्यू. खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे दो यार. तर कॉलेज मधल्या मुलीचं काय झालं सांग. आता खरं सांगायचं तर तिचं नाव सुद्धा विसरलो मी. मग तुम्ही जे काही करताय ते योग्यच आहे. कमाल आहे तुझी हर्षा. आत्ता जे सांगितले त्या तुझ्या स्टोरीवरती एक अख्खी मोठी सिरियल होऊ शकते यार. ते नक्षलवादी तुला किडनॅप काय करतात, तुझ्याकडे खंडणी काय मागतात, मग तुझी बायको ती खंडणी आणून देते, तू सुखरूप सुटतोस. अरे कमाल आहे तुझी. वा. नुसता सुटत नाही, नुसता नाही सुटलो, मग त्या सगळ्या साले नक्षलवाद्यानं संपवलं. म्हणजे फिनिश्ड ऑल. मारून टाकलं. हर्षवर्धन भोसलेला किडनॅप करायची हिंमत कशी होती त्यांची. फिनिश्ड ऑल फिनिश्ड. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. माझा मित्र शोभतोस तू. मी पण माझ्याशी वाकडं घेणाऱ्या एकाही माणसाला सोडलेलं नाही. गुड. व्हेरी गुड. मग पुढे कशाच्या पुढे काय? ऑल फिनिश्डच्या पुढे काय? रुटीन लाईफ. माझा बिझनेस, घर, माझा बिझनेस, संसार, बायको, मुलगी. मुलगी म्हणजे अरे अरे यार सॉरी चिन्मय, तुला सांगायचं विसरलो मी. काय? काही महिन्यांपूर्वीच मुलगी झाली मला. हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? अरे आत्ता? लाज नाही वाटत तुला हे मला सांगायला? मी ना बोलू तुझ्याशी. खतम दोस्ती खतम. चिन्मय सॉरी बोललो ना यार. सॉरी. अरे काय याला काय अर्थ आहे काय? सॉरी चिन्मय. नाही लक्षात नाही राहिलं. सॉरी. आय एम सॉरी. माफ किया तेरे को. माफ किया तेरे को. बोल, नाव काय ठेवलंस मुलीचं? देवयानी. देवयानी. मस्त 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 मस्त. गुड. हर्षा, अरे तू आता सेटल झालास यार. म्हणजे लग्न, संसार, मुलगी, सेटल झालास तू आता. हॅपी मॅरिड लाईफ. पण तुझं तुझ्या बायकोशी पटतं ना? म्हणजे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? हां आहे तसं. आहे तसं म्हणजे आहे रे आहे. तुझं सांग ना. क्या यार, क्या करेगा पांडू जिसका नसीब होगा. आपलं नशीबच फुटकं यार. लग्न झालं, 6 महिन्यात बायकोबरोबर भांडणं सुरू झाली आणि डिवोर्स. गाडी मोड. पण ठीक आहे यार, त्यानंतर माझं लाईफच बदललं माहिती. म्हणजे 40पासून ते 20पर्यंतच्या अनेक मुली माझ्या आयुष्यात आल्या. खूप ऐश केली मी, खूप ऐश केली. पुन्हा एकदा नशिबाने दगा दिला आणि एका मंत्र्याच्या मुलासोबत एका केसमध्ये फसलो आणि जेलमध्ये जावं लागलं. म्हणून ते ठाणं, मुंबई ते सोडून इथे यावं लागलं मला. डोंट वरी. तुझ्यासारख्या कलागुण भरपूर असलेल्या माणसाला इथे भरपूर वाव आहे. सांगतोस काय तू? सांगतो काय तुला? तू बघ फक्त. जन्नत की सैर, जन्नत की सैर, जन्नत की. नक्की? मग खुश? नाही.
का पीक पड आधी मग खुश. एवढंच थोडा घे अजून. बस 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 बस. थँक्स संयोगिता. अरे सचिन थँक्यू व्हेरी मच. नाही खरंच आज खूप दिवसानंतर पोट भरून जेवलो आणि एवढ्या मन भरेस्तोवर गप्पा मारल्या. वा खरंच खूप मजा आली. आता तुम्ही दोघं या माझ्याकडे. आता मी एकटा असल्यामुळे माझ्याकडे आचारी स्वयंपाक करतो, पण ज्या दिवशी तुम्ही दोघं याल त्या दिवशी मी स्वयंपाक करेन. क्या बात आहे. यस मी उत्तम कुक आहे बरं का. खरंच अगं एकदा खाऊन तर बघ माझ्या हातचं, विसरून जाशील सगळं. अरे वा, मग तर यायलाच हवं. नक्की. बरं निघतो मी. आणि वन्स अगेन थँक्स तुम्हा दोघांचं. नाही अगं खरंच खूप दिवसानंतर एवढ्या हसत खेळत एवढ्या गप्पा मारत जेवलो. नाहीतर मी एकटाच आपला टी व्ही समोर माझ्या आचार्याच्या हातचं पानसट जेवण जेवत असतो. हो ना. मग तुझा एकटेपणा घालवायला आण कोणीतरी. लग्न कर आता. करेक्ट. संयोगिता म्हणते त्यात पॉइंट आहे. तू लवकरात लवकर लग्नाचा विचार करायला हवास. ठीक आहे रे बघूया. अरे नाही आता निघतो मी. ओके, बाय बाय संयोगिता. बाय. गुड नाईट. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, छोड़ेंगे छोड़ेंगे हम नहीं छोड़ेंगे. हे कुठचं गाणं म्हणतोय? अरे आपलं नेहमीचं गाणं हे नाही आहे, काहीतरी चुकतंय तुझं. अरे चुकणारच ना, चुकणारच. मी काय गवई आहे का प्रोफेशनल? मी बिल्डर आहे. बिल्डर अर्षद भोसले बिल्डर. तर गाडीत बसल. ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर नाही ठेवत मी. मीच करतो ड्रायव्हिंग आणि मीच करतो लफडी लफडी लफडी. अरे मग तुला ड्रायव्हर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? तू काय वेळेस काय जरा? ड्रायव्हर ठेवला तर ड्रायव्हरला माझी सगळी लफडी करणार नाहीत का बिंडो? पॉइंट आहे, पॉइंट आहे, पॉइंट आहे, पॉइंट आहे. अरे तू म्हणजे एक नंबरचा मास्टर माइंड आहेस तू. एक नंबरचा मास्टर माइंड आहेस. गाडी उघड पटकन. थांब ना जरा. लॉक लॉक सापडू दे. उघड ना लॉक. उघडलं. तुझी ती आयटम कुठे असते रे? कोण आयटम? ती रे कॉलेज मधली आयटम कुठे असते? अरे कोण कॉलेज मधली? कोण नक्की? अरे प्रियंका. प्रियंका कुठे असते? गाडी बस. गाडीच असते. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय झोप झाली का नीट? हो पण आज जरा उशीरच झाला उठायला. 8 वाजले तरी डोळा उघडत नव्हता. काय इतक्या उशिरापर्यंत जागून अभ्यास करायचा म्हणजे सकाळी डोळे उघडणारच नाही लवकर. हा बरं इथं तुझा अभ्यास होतोय का नीट? का आमचा शार्दूल त्रास देतो? नाही नाही अजिबात त्रास देत नाही तो. आणि खरं तर ना त्याला जरा समजावून सांगितलं ना की तो सगळं ऐकतो. हे काम मात्र तूच करू शकते. आमचं काय तो अजिबात ऐकत नाही. मला राहून राहून एका गोष्टीला एकदम नवल वाटतं. एवढ्या सगळ्या खास कळग्यातून प्रवास करत तू इन्स्पेक्टर झाली. पोलिसांचं ट्रेनिंग तसं सोपं नसतं आणि जॉब तर त्याहून कठीण. एवढं सगळं असताना कशी काय ही लाईन तू निवडलीस? माझे काका नेहमी म्हणतात की सगळेजण प्रवाहात तर वाहत जातात, पण खरा माणूस तोच की जो प्रवाहाच्या विरुद्ध वाहतो. खरं तर त्यांच्यामुळेच मला ही प्रेरणा मिळाली. माझ्या आयुष्यात 2च आदर्श आहेत. एक म्हणजे माझे काका आणि दुसऱ्या म्हणजे किरण बेदी. मी जेव्हा त्यांचं आत्मचरित्र वाचलं ना तेव्हाच असं वाटलं की खरंच जोपर्यंत स्त्रिया स्वतःच्या मर्यादा स्वतःच आखत बसतील ना तोपर्यंत तरी त्यांच्यावर अन्याय होतच राहणार.
जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पुरुष प्रधान समाजाशी टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला अशाच क्षेत्रात जावं लागेल जिथे पुरुषांची मक्तेदारी आहे. आणि तेव्हाच जगाला कळेल की असं कुठलंही काम नाही जे स्त्रिया करू शकत नाहीत. खरं सांगू मुली, तुझं हे बोलणं ऐकून असं वाटून राहिलंय हे तू नाही, काकाच बोलतो तुझ्या तोंडून. मी सांगितलं ना की ते माझे आदर्श आहेत म्हणून. तो आहेच तसा आदर्श माणूस. काय आजकालच्या जगामध्ये अशी माणसं फार कमी सापडतात पुरी. चहा घेणार? नाही, मी नंतर घेईन. काका, तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो, जरा आज ऑफिसला जाईन म्हणतो. काय तू इथं आल्यामुळे माझ्या डोक्यावरचं एक ओझं कमी झालं. तू शार्दूलची जबाबदारी स्वीकारल्यामुळे आता मला माझ्या कामांकडे लक्ष देता येईल. आणि काय आजपर्यंत इतके दिवस नागपूरला चिकटून राहिलोय असं या आधी कधीच झालं नव्हतं. त्यामुळे आज ऑफिसला जाईन म्हणतो. बरं, आता मी ऑफिसला चाललोय. तिथून परस्पर पुण्याला एक महत्त्वाची मीटिंग आहे, तर तिथे जाणार आहे. उद्यापर्यंत येईल परत, तुझी काही हरकत नसेल तर. नाही नाही, माझी काहीच हरकत नाही. मला फक्त एकच विचारायचं होतं काका. हां. नाही म्हणजे मी आणखी किती दिवस इथे थांबायचं? कारण माझी रजाई संपत आली आहे ना आता, म्हणून विचारलं. आपण डॉक्टरांशी बोलू आणि मग ठरवू. आणि बघ, तू तुझ्या रजेची काळजी अजिबात करायची नाही, ते मी बघून घेईन. हा, ठीक आहे. जा जा, तू आज जा, फ्रेश हो, चहा वगैरे घे, जा. हो, आलेच. खोटारडे साले, मनात येईल ते छाप. माझं काही चुकलं का? पेपरवाल्यांबद्दल बोलतोय मी. कुणाला तरी म्हणे प्रियांका राव अमरावतीमध्ये फिरताना दिसली. एखादी गोष्ट तिखट मीठ लावून कशी चांगला ना, यांच्याकडनं शिकावं कोणी. म्हणजे यात माझी काही चूक नाहीये, नाही ना? तुला काय बोललोय का मी? तू काय स्वतः का ओढून घेतेस सगळं? तुला काही बोललो का? मी आत्ता काही बोलणार नाही, पण नंतर कधी काय बोलाल काही सांगता येत नाही ना, म्हणून म्हटलं. पण कसं आहे, तुमचं कशाने काहीही बिनसलं तरी शेवटी सगळा राग माझ्यावरतीच निघतो ना. म्हणून हल्ली मी मनाची तयारी करून ठेवते. म्हणजे मार खाताना जो त्रास होतो ना, तो सहन करता येतो म्हणून. तुझा राग अजून गेला नाही वाटतं. माझा राग तुमचा. राग फक्त तुम्हालाच येतो आणि इतरांनी तो तोंड दाबून सहन करायचा असतो. कशानेही तुमचं काहीही बिनसलं तरी त्याची झळ घरच्यांनी सहन करायची. हो, मग राहता कशाला माझ्या जवळ? कारण प्रेमाचा वर्षावही करताना भरभरून तुम्ही, म्हणून घटकेत तुमचा आहे प्रेमाचा वर्षाव करणं, घटकेत मला मारणं, त्याची सवय झाली आहे खरं तर आता. म्हणूनच मी नेहमी तत्पर असते कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी, प्रिपेअर्ड. कोण जाणे कधी तुम्ही माझ्यावर प्रेम कराल, कधी माझ्यावर हात उगाराल. एक मिनिट. देवयानीच्या जन्मापासून मी तुझ्यावरती एकदाही हात उचललेला नाही. खरंच? अरे वा. पण मग यासाठी मी कुणाचे आभार मानू? तुमचे का देवयानीचे? संयोगिता, अगं लवकर आण, मला उशीर होतोय. अहो आले, जरा 1 मिनिट थांबा ना. अरे वा, आज हा डबा? अहो तेच अन्न गरम होतं ना, म्हणून जरा डबा उघडा ठेवला होता, नाही तर मग पाणी सुटतं डब्याला. अगं बरोबरच आहे. तू जेवण इतकं छान बनवतेस ना की जसं माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं की नाही, तसंच डब्याला आहे. उगाच काहीतरी पानसट विनोद करू नका. हे बरं आहे, छान. म्हणजे मी केले तर ते विनोद पानसट. आणि काल तुझा तो मित्र महेंद्र, तो जे जोक्स करत होता त्याला मात्र खिखी करून हसत होतीस. कारण ते जरा बरे होते. आणि मीच काय, तुम्ही हसत होता ना? अगं माझा तर तो बॉसच आहे ग. त्यांनी केलेल्या जोक्सला थोडंफार रिस्पॉन्ड करणं मला भागच होतं. अर्थात त्याला काय वाटलं असतं म्हणून हसू. ओके, पण काय म्हणून संयोगिता, तो माणूस म्हणून मला चांगला वाटला. काय चांगला म्हणजे?
चांगलाच आहे. कॉलेजमध्ये या प्रत्येक बाबतीत पुढे असायचा, प्रत्येकाला हवी ती मदत करायचा. पण बघ ना, त्याच्या आयुष्यात त्याला मदत करणारं कोणीच नाही आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करून इथपर्यंत पोहोचलाय, पण हा आनंद शेअर करण्यासाठी सोबत कोणीच नाही. बिचारा कसं काय एकटं जगत असेल कोण जाणे. हो ना? हो ना. हो ना. काय तुझा मित्र आहे ना तो, मग त्याच्याकरता एखादी मुलगी शोध ना, किंवा मग त्या मुलीला शोध जिच्यावर त्याचं प्रेम होतं. बघते बघते. नाही बघते नाही, काहीतरी करच. हो करते. बरं तुम्हाला उशीर होत होता ना? अरे हो, मला उशीर झाला, मी विसरलो. चल येतो मी, पळतो. हो डबा. ओ थँक्यू. मिस्टर हर्ष, तू का आली आहेस आता? आय एम सॉरी, पण मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. तर एवढं सगळं झाल्यानंतर तू काय बोलणार आहेस माझ्याशी? मी जबलपूरला चालली आहे परत. का? नाटकं संपली सगळी? मिस्टर हर्ष, मला माझी चूक कळली आहे आणि त्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला सॉरी बोलली आहे. पण माझ्या ठिकाणी कोणी जरी असतं तरी तिने हेच केलं असतं. ॲक्च्युली शारदा मला माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही आहे, माझ्या बहिणीसारखी आहे ती. तिने आत्तापर्यंत आयुष्यात खूप सहन केलंय, खूप सोसलंय. यापुढे तिच्या आयुष्यात काहीही वाईट होऊ नये असंच मला वाटत होतं, आणि म्हणून मी हे सगळं केलं. पण नंतर मला कळलं की मी चुकले. एनिवे, पुढे आता पुढे काय? तुम्ही दोघे लग्नाचा विचार करतायत, इट्स गुड. आता माझी फक्त एवढीच इच्छा आहे, या पुढच्या आयुष्यात शारदा खूप खूप सुखी राहावी. हे बघा, ती खूप हळवी आहे, भोळी आहे. प्लीज तिला दुखवू नका, तिची काळजी घ्या. ती मी ऑलरेडी घेतोय, मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आय नो मिस्टर हर्ष, पण सांगणं माझं कर्तव्य होतं. एनिवेज, निघते मी. आणि हो, माझं जे काही चुकलं त्यासाठी शक्य असेल तर मला माफ करा. गुड बाय. काय बघितली का जागा? हो बघितली. हा, जरा महाग आहे पण ऑफिसच्या दृष्टीने अगदी मोक्याची आहे. मार्केट प्लेसमध्ये आहे अगदी. वा. मग आता जागेचं जर फायनलाइज झालं असेल तर एक चांगलासा मुहूर्त बघूया आणि करा सुरू तुमचा बिझनेस. नाही ग वहिनी, एक प्रॉब्लेम आहे त्यात. आता काय? त्या फायनान्सरकडून अजून चेकच आला नाहीये, आणि जोवर त्यांच्याकडनं चेक येत नाही ना तोवर बिझनेस सुरू करण्यात काहीच पॉइंट नाहीये. फायनान्सर म्हणजे ते त्या दिवशी आले होते ना गुंडेच्या, ते फारच चांगले आणि विश्वासू वाटले ग मला. देतील की ते चेक? देतील ग. हे बघ, त्यांनी एक चेक दिला ना की लगेच चांगलासा मुहूर्त बघून सुरू करूयात. हर्षदा, माझी खात्री आहे हा बिझनेस तुम्हाला खूप 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 यश देईल. चहा आणते. अगं तू कशाला? म्हणजे काय, दमलीस तू, थांब जा. हॅलो, राजाराम पांढरे बोलतोय. बोला पांढरे साहेब. बोलणार तुम्ही होतात भोसले साहेब दादांशी, पण फोन नाही केलात त्यांना. हां, मी करणारच होतो फोन, पण असू द्या, तुम्ही कष्ट करायची गरज नाहीये फोन करायची. बोला दादांशी.